मूर्ती जवळ-जवळ 400 ते 500 वर्ष जुनी मूर्ती आज पण ती मंदिरामध्ये आहे. तीच मूर्ती आहे जी व्हीटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती स्थापित केली होती. जरा असं तुमचं एकदा नाव सांगा? हेमंत जाधव, व्यवस्थापक मुंबादेवी मंदिर, मुंबई. दादा मला हे मुंबादेवीबद्दल खूप असं कुतूहल आहे, की हे मंदिर कधी चालू झालं आणि त्याचं काय हिस्ट्री आहे? तुम्ही जरा आमच्या सांगाल का समजावून ऑडियन्सना? कसं आहे, श्री मुंबादेवी जी मुंबईची ग्रामदेवी आहे, या मंदिराची स्थापना कोळी समाजाने जवळ-जवळ 300 ते 400 वर्षापूर्वी व्हीटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती केली होती. ओह! जसं मी सांगितलं, ही मुंबईची ग्रामदेवी आहे. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये फर्स्ट डेइटी ऑफ द सिटी म्हणतात. मुंबई हे नाव या देवीवरूनच पडलेलं आहे. मुंबा आणि आई, आई म्हणजे मदर असं मुंबाई. कॉम्बिनेशन करून ते मुंबाईचं मुंबई झालं ते. सर आणि अन्नपूर्णा देवीची काय स्टोरी आहे? ते कशा काय इथे आल्या? मंदिरामध्ये बेसिकली 3 मूर्ती आहेत हां, आमच्याकडे. मुंबादेवी आहे, हां. जी खाली बसलेली आहे आणि बाजूच्या मंदिरामध्ये जगदंबा आणि अन्नपूर्णा अशा 2 आणखीन 2 आहेत. मूर्ती आहेत. ओह! म्हणजे मी पहिले सांगितलं तसं मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवी आहे. बरोबर. जगदंबा ही सगळ्यांची रक्षणकर्ती आहे हं. आणि अन्नपूर्णा ही सगळ्यांना अन्न पुरवणारी आहे. त्याची स्थापना मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांनंतर केलेली आहे हां. ती. पण मुंबईमध्ये आलेला कुठलाही माणूस मग तो फुटपाथवरती जरी झोपला, तरी तो कधीही भुका राहत नाही, उपाशी उपाशी झोपत राहत नाही. नाही असं आपण ऐकलेलं आहे. हो. तर ती ही मुंबादेवीच्या बाजूला बसलेली जी अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवी देवी आहे, आहे. शी टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे ते म्हणतात ना, की मुंबई लोकांचं पोट हां. भरते आणि आणि त्याचं कुठेतरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबादेवी मंदिर ज्या ठिकाणी वसलेलं आहे, हां. त्याच्या आजूबाजूला सगळ्या भारतातल्या मोठ्या बाजारपेठा आहेत. म्हणजे मुंबई ही भारताची फायनान्शियल हब कॅपिटल म्हटलं, हो. कॅपिटल म्हटलं जातं आणि इकॉनॉमिक सर्व्हे जे सांगतात, की मुंबईतनं जो रेव्हेन्यू भारत सरकारला जातो, सर्वात त्याच्या जास्त. जवळ-जवळ 70% रेव्हेन्यू हा मुंबादेवी मंदिराच्या आजूबाजूला बसलेले जे व्यापारी आहेत, त्यांच्या हो. माध्यमातून जात असतो आणि त्यांना मुंबादेवीचाच आशीर्वाद आहे. खरंच आहे. जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले, तेव्हा ते काही वर्ष ते मंदिर त्या प्लॅटफॉर्मवरती होतं आणि त्यावेळच्या गव्हर्नरनी जेव्हा आत्ता जे आपण बोरीबंदरचं ऑफिस बघतो, बिल्डिंग बघतो, त्या बिल्डिंगचा जेव्हा प्लॅन तयार केला, तेव्हा कोळी समाजाला रिक्वेस्ट करून ती मूर्ती तिथून हटवली गेली. मग धोबी तलाव जो मेट्रो सिनेमाचा एरिया आहे, त्या एरियामध्ये या मंदिराची परत स्थापना झाली होती. अच्छा. त्याच्यानंतर आपण जे हिस्ट्रीमध्ये वाचलेलं आहे, की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये बिझनेस करण्याच्या माध्यमातून आली आणि त्यांनी आपल्याकडच्या जमिनी सगळ्या ॲक्वायर केल्या. एक परफेक्ट एक्झाम्पल मुंबादेवीचं असं आहे, की त्यांनी ॲक्वायर केलेली जमीन त्यांनी त्यावेळच्या गव्हर्नरनी कोळी समाजाला दानमध्ये दिली आणि मग हे मंदिर कोळी समाजाने आज जिथे आहे, तिथे बांधलेलं आहे. हा 1952 साली जेव्हा धर्मादाय आयुक्त हे डिपार्टमेंट अस्तित्वात आलं, तेव्हा मुंबादेवीचं मंदिर हे ट्रस्टमध्ये कन्व्हर्ट झालं. हं. आज या मंदिराची 9 विश्वस्त मिळून कामकाज बघतात. 9च्या 9 ट्रस्टी हे व्हॉलंटरी बेसिसवरती काम करत असतात. मंदिरामध्ये येणारं जे काही दान आहे, त्याच्यामधून गरीब होतकरू मुलांसाठी मदत केली जाते. दर महिन्याला जवळ-जवळ 400 ते 500 गरीब हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स ॲडमिट असतात, त्यांना मदत मंदिरातून दिली जाते. खूप असं सुंदर. मंदिराचं आमचं आलेल्या पैशाची कशी वहिवाट लागते ते आहे. त्याच्यानंतर मंदिरामध्ये वर्षामध्ये 4 नवरात्र साजरी केली जातात. 4 नवरात्री. सगळ्यांना 2 नवरात्री माहिती असतात, जे चैत्र नवरात्री आणि अश्विन हो, नवरात्री, ज्याला हो. शारदीय नवरात्र म्हणतात. पण जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत जे 12 महिने असतात आपल्याकडे, हं. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण जर वर्षाची वाटचाल बघितली, तर साधारण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये माघ महिना असतो. माघ महिन्याचं एक नवरात्र असतं. ते हं. पण इथं उत्सवात मनवलं जातं. त्याच्यानंतर चैत्र नवरात्र येतं. हं. ज्याच्यामध्ये गुढीपाडवा असतो आणि बरोबर. नंतर त्याचा शेवट होत असताना किंवा मंदिरात त्या नवरात्राची सांगता होत असताना रामनवमी असते. हं. त्याच्यानंतर पावसाळ्याच्या सीझनमध्ये आषाढ महिना असतो. आषाढ नवरात्र पण शास्त्रामध्ये आहे. ते हं. सुद्धा इथे साजरं केलं जातं. त्याच्यानंतर मग अश्विन नवरात्र येतं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि त्याची सुरुवात
पहिल्या दिवसापासून होते. हा. घटस्थापना करून ती स्थापना केली जाते आणि त्याची सांगता दसऱ्याच्या दिवशी होत असते. अशा अच्छा. 4 नवरात्र मंदिरामध्ये साजरे केले जातात. माघ महिन्याच्या एकादशीला मंदिराचा वर्धापन दिन असतो. त्या दिवशी मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये सकाळपासून फुलांची सजावट केलेली असते. पूजापाठ चालू असतात. सत्यनारायणाची पूजा असते मंदिरामध्ये आणि संध्याकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत मंदिराची देवीची पालखी काढली जाते. पूर्ण परिसरामध्ये ती फिरवली जाते. म्हणजे बाहेरचं जवेरी संपूर्ण मार्केटच्या इथे संपूर्ण मध्ये. मार्केटमध्ये हो. ती फिरवली जाते आणि त्या पालखीमध्ये जवळ-जवळ 1000 ते 2000 लोकं सामील झालेले असतात. हनुमान मंदिर आहे आमच्या मंदिराचं. तिथे हनुमान जयंतीचा उत्सव साजरा असतो. तर असं हे मंदिराची आमच्या मुंबादेवीची वाटचाल आहे. कामकाज चालू असतं. आता 2-4 दिवसानंतर नवरात्र येणार आहे 22 हो. तारखेपासून. तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने दर्शनाला यावं असंच मंदिराच्या व्यवस्थापनाकडून मी आवाहन करतो. खूप सुंदर. थँक्यू दादा, तुम्ही छान एवढं गप्पाने खूप- एक्सप्लेन केलं आम्हाला, खूप- समजावून खूप- सांगितलं. खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद. थँक्यू. सो आता आपला हा एपिसोड जेव्हा आला असणार तेव्हा ऑलरेडी नवरात्री चालू झाली असणार. तर कृपया तुम्ही इथे या, देवीचं दर्शन घ्या आणि ज्यांना कोणाला अजून माहिती नसेल त्यांनी प्लीज माहिती करून घ्या की आपली मुंबईची ग्रामदेवता आहे आणि तिचं दर्शन तर झालंच पाहिजे.